लहानांपासून मोठ्यांना वेड लावणारी अशी दाल बाटी, छान सुरेख असा सोनेरी कलर, बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत आणि सोबत खमंग असं फोडणीचं वरण आपल्या घरातच बनत असेल तर नक्कीच घरातले बाहेरची दाल बाटी विसरून आपल्या घरात कधी दाल बाटी बनणार याची आतुरतेने वाट बघतील. तर चला अशा खमंग दाल बाटीच्या रेसिपीला सुरुवात करू. इथे मी रेग्युलर गव्हाच्या पिठापेक्षा थोडंसं जाडसर असं रवाळ 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात चवीनुसार मीठ, अर्धा चमचा खायचा सोडा आणि 2 चमचे जिरे, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा ओवा कुटून घेतलेला आहे. तो टाकते आहे, जाडसर असला तरी चालेल. आणि इथे मी बाटीच्या पिठामध्ये ऑलरेडी धनेपूड टाकलेली होती, त्यामुळे इथं घेतलेली नाही आहे. तर तुम्ही अर्धा चमचा धनेपूड पण टाका. बाटी छान अशी फुलण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सोडा आणि फ्रेश दही. इथे मी 2 मोठे चमचे दही टाकून घेत आहे. दह्यासोबत छान असं आपण पीठ पहिले मळून घेऊ आणि नंतर लागेल तसं पाणी टाकायचं. आपलं रेग्युलर जसं चपात्यांचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं पातळ सैल ठेवायचं आहे, कारण की आपण ते 10 ते 15 मिनटं भिजवून देणार आहे. त्यामुळे ते नंतर आपोआप जाडसर असं पीठ असल्यामुळे ते घट्ट होत चालतं. आता 1 चमचा मी तूप टाकून मस्त मळून घेतलेला आहे आणि 10 मिनटं आपण याला भिजवून देऊ. इकडे साईडला मी लगेच कुकर लावून दिलेला होता. 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली होती, त्यात अर्धा टोमॅटो, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी हळद टाकून छान शिजवून घेतलेलं आहे. आता घोटून घेऊ मस्त. आणि इकडे कढईमध्ये 2 चमचे मोठे तेल टाकलेलं आहे. जिरे मोहरीची फोडणी, वरतून 5-6 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 काश्मीरी मिर्च, कढीपत्ता, तेजपत्ता टाकून मस्त फोडणी करून घेऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं 2 मोठ्या आकाराचे बारीक कट केलेला कांदा टाकायचा. कांदा परतत आहे तोपर्यंत इकडे 10 मिनटात मस्त पीठ पण छान भिजलं आहे. पुन्हा एकदा थोडंसं तूप टाकून मी मळून घेतलेलं आहे. आणि आता इडली पात्राला मस्त असं ग्रीस करून घ्यायचं तेलाने आणि पिठाचा एक मीडियम साईजचं पोर्शन घ्यायचा, पसरवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचं. सगळीकडे असं लावून घ्यायचं आणि आपण घडीची पोळी करतो अशी एकावर एक लेयर आले पाहिजे असं फोल्ड करायचं आणि अधूनमधून तूप पण टाकायचं आहे, सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि आपण मोदक करतो असा आकार देऊन घ्यायचा. मध्ये थोडीशी अशी पोकळी ठेवायची आणि वरतून हलक्या हाताने असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि दोन्ही बाजूंनी छान असं साजूक तूप लावून घ्यायचं. आणि इडली पात्राला तर आपण ऑलरेडी तेल लावलेलं आहे, आता आपण त्यात हे ठेवून देऊ. अशा प्रकारे मी इथं सगळे बाटी बनवून घेतलेले आहे, गोळे बनवून घेतलेले आहे. आणि गॅसवरती मी 1.5 ग्लास पाणी ऑलरेडी उकळवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण हे इडली पात्र ठेवूया आणि वरतून झाकून आपण 15 मिनटं वाफवून घेऊ. इकडे कांदा पण छान परतला गेला आहे. यात टाकूया आता 1 मोठा बारीक कट केलेला टोमॅटो मस्त असा स्मूथ झालेला आहे. आता यात टाकू 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे एव्हरेस्ट मीठ मसाला आणि बारीक कट केलेली कोथिंबीर. मसाले छान परतले गेले आहे. आता यात आपण शिजवलेली डाळ टाकून घेऊ, पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि वरणाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी लागेल तसं पाणी टाकायचं. खूप जास्त पातळ किंवा घट्ट पण ठेवायचं नाही. आणि वरणावरती मोठा 1 चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. चवीनुसार मीठ आणि 5 मिनटं छान असं उकळवून घेऊ. मस्त अशी उकळी आलेली आहे. आता या वरणावरती छान अशी कसुरी मेथी टाकू, बारीक क्रश करून टाकायची हातावरतीच. वरणामध्ये कांदा, मसाले आणि कसुरी मेथी टाकल्यामुळे छान असा स्मेल येत आहे. 15 मिनिट झालेले आहे. इकडे बाटी पण मस्त फुललेली आहे. इथे बघू शकता साईज अगदी डबलनी झालेली आहे. आता एक नाईफ घ्यायचा आणि चेक करायचं, अजिबात काही चिकटत नाही म्हणजे बाटी आपली तयार आहे. आता वरणामध्ये थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे. मिक्स करूया आणि वरणाचा गॅस बंद करू. इकडे बघू शकता बाटी छान अशी फुललेली आहे, अजिबात खाली चिकटलेली नाही. क्रॅक गेलेले आहे कडेनं, म्हणजे छान अशी बाटी आपली बनून तयार झालेली आहे, अगदी परफेक्ट.
तर इथं सगळ्या बाट्या आपण 4 भागांमध्ये कट करून घेऊ। छान अशी लेयर पडलेली आहे आणि अजिबात मध्ये पीठ राहिलेले नाही, कच्ची राहिलेली नाही। मग तेल पण छान कडक तापलेलं आहे। यात बाट्या टाकलेल्या आहे। सोनेरी कलर येईपर्यंत छान अशा परतवून घेऊ। गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि कंटिन्युअस मिक्स करायचे आहेत। परफेक्ट अगदी सुरेख कलर आलेला आहे। आपण सर्व बाट्या अशा प्रकारे इथे तळून घेऊ। तर इथे बाटी बनून तयार झालेली आहे। मी इथे एका बाटीवरती फोर्क फिरवून दाखवते। आहे ना एकदम परफेक्ट। आता सर्व करूया छान असं खमंग फोडणीचं वरण आणि त्यावर थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि एक मोठा चमचा मी इथे साजूक तूप टाकून घेतलेला आहे। दाल बाटी खाण्याची मजा म्हणजे त्यात साजूक तूप हे आलंच पाहिजे। तर इथे वेड लावणारी अशी आपली खमंग दाल बाटी बनून तयार झालेली आहे। बऱ्याच जणांना दाल बाटी कशी खायची किंवा कशी सर्व करायची हे माहीत नसतं। तर अगदी सोपी आहे। जशी आपण चपाती वरणामध्ये चुरून खातो सेम वे बाटी वरणामध्ये चुरायची, मिक्स करायची, वरतून थोडंसं तूप टाकायचं आणि दाल बाटी खाण्याची मजा घ्यायची। तर कशी वाटली आजची रेसिपी? आहे ना अगदी सोपी। मस्त अशा डबलने साईज होणाऱ्या आपल्या बाट्या, अगदी कुरकुरीत, आतून खुसखुशीत आणि खमंग असं फोडणीचं वरण। घरी नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।